नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडधान्यांना एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत. याच्या अगदी साध्या सोप्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे, ते सुद्धा कुठलाही स्प्राउट मेकर न वापरता. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेस जेव्हा आपण कडधान्य मोड आणायला ठेवतो तेव्हा त्याला एक चिकटपणा राहतो किंवा वेगळ्या प्रकारचा वास येतो, स्मेल येतो. तर ते राहू नये म्हणून देखील मी टिप्स शेअर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी इथे कडधान्य आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. इथं मी मूग, मटकी आणि हरभरे असं घेतलेलं आहे. कडधान्य भिजवायच्या आधी अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल, कीड असेल तर ते निघून जाण्यास मदत होते. धुतल्यानंतर भरपूर पाणी घालून साधारणतः कडधान्य भिजत ठेवायचे आहेत. 6 ते 7 तास ही कडधान्य आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. 7 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता कडधान्य अगदी व्यवस्थित भिजलेली आहेत. आपण जेवढं घेतलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आकाराने झालेले आहेत, पूर्णपणे फुगलेले आहेत हे. आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल हे व्यवस्थित भिजलं आहे की नाही तर नखाने प्रेस करून बघा. नख पूर्णपणे आतपर्यंत जातं, याचा अर्थ हे व्यवस्थित भिजलं आहे. आता कडधान्य तुम्ही 7 तासामध्ये कुठलंही कडधान्य अगदी व्यवस्थित भिजतं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर ते पाण्यामध्ये ठेवलं तर पाण्यावरती एक वेगळा पांढऱ्या रंगाचा फेस येतो आणि त्याच्यामुळं कडधान्यांना वास येतो. त्याच्यामुळे 7 तास हे अगदी सफिशियंट आहेत कडधान्य भिजवण्यासाठी. आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला कडधान्यांना मोड आणायला ठेवायचं आहे. पण त्याच्या आधीचं जे पाणी आहे ज्याच्यामध्ये कडधान्य भिजवले होते ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची, म्हणजे त्याला कुठलाही चिकटपणा राहत नाही. आता कडधान्य इथं मोड आणायला ठेवूयात. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे एक कॉटनचा फडका मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मटकी आणि हरभरे आपण काढून घेत आहोत. ते आपल्याला घट्ट बांधून ठेवायचे आहेत. घट्ट बांधल्यामुळे याला आवश्यक असणारं मोड येण्यासाठी आवश्यक असणारी ऊब आणि दमटपणा दोन्हीही मिळतो आणि त्याच्यामुळे मोड खूप चांगले येण्यास मदत होते. आता हे व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे आणि हे एका बाजूला ठेवून देऊयात. दुसरी पद्धत म्हणजे एका चाळणीमध्ये आपण मूग काढून घेणार आहोत. मूग त्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक नॅपकिन ठेवत आहे मी थोडासा ओला करून. याच्यामुळे देखील खूप चांगल्या पद्धतीने मोड येतात. हे देखील व्यवस्थित घट्ट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते कोरडं पडणार नाही. आणि तिसरी साधी सोपी पद्धत म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्येही खूप चांगल्या पद्धतीने मोड येतात. तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल ही पद्धत तर नक्की ट्राय करून बघा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी काही बॉटल आहे त्याला थोडेसे होल्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा खूप व्यवस्थित पद्धतीने आतपर्यंत जाईल, व्हेंटिलेशन राहील आणि आपली जी कडधान्य आहेत त्याला मोड येण्यास मदत होईल आणि ते चिकटही राहणार नाहीत. हे थोडंसं कोंदट ठिकाणी ठेवायचं, त्याच्यामुळे त्याला खूप चांगले मोड येण्यास मदत होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते. इथं तिन्हीही जे आपण ठेवले होते त्याला खूप चांगल्या पद्धतीने मोड आलेले आहेत. हे चाळणीमधलं पण तुम्ही पाहू शकता, बाहेरपर्यंत त्याला मोड आलेले दिसत आहेत. अगदी एकसारखे आणि व्यवस्थित मोड आलेले आहेत. रुमालामधलं पण ओपन करून बघूयात, ज्याच्यामध्ये आपण मटके आणि हरभरे बांधून ठेवले होते. याला देखील खूप व्यवस्थित आणि एकसारखे मोड आलेले आहेत. कुठलाही चिकटपणा नाही आहे किंवा कुठलाही स्मेल नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कडधान्यांना तुम्ही मोड आणू शकता. आता ही जी मोड आलेली कडधान्य आहे ती तुम्ही कुठल्याही एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 10 ते 15 दिवस ही जी कडधान्य आहेत ती अगदी व्यवस्थित टिकतात आणि ती तुम्ही सलाडमध्ये किंवा भाजीसाठी वगैरे वापरू शकता. तर अशा प्रकारे आजचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.